बाबुळगाव येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। अध्यापन कार्यासोबतच व्यावहारिक ज्ञानाचे आकलन व विद्यार्थ्यांना व्यवहारी ज्ञान कळावे हा उदात्त हेतू मनाशी बाळगून बाबुळगावातील जिल्हा परिषद उर्दू शाळेत दिनांक 27 जानेवारी रोजी आनंद मेळाव्याचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले होते। या आयोजित मेळाव्यात पहिली ते 8वीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन विविध खाद्य प्रकाराचे 26 स्टॉल उभारले होते। विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे आकर्षण फलक आणि जाहिराती लावून पालक व ग्राहकांना आकर्षित केले। हे सर्व स्टॉल सर्वांचे मन खेचून घेत होते। या माध्यमातून सुमारे 50,000 रुपयाची आर्थिक उलाढाल यावेळी झाली। यातून विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळाले आहे। विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी पालक, नागरिक, शिक्षक, शिक्षिका यांनी उपस्थिती दर्शवून विद्यार्थ्यांच्या जवळचे साहित्य खरेदी केले। या मेळाव्याचे हटके असे उद्घाटन बाबुळगावच्या तहसीलदार मीरा पागुरे, पोलीस निरीक्षक दीपमाला भेंडे, कॉटन सिटी हॉस्पिटलचे संचालक व बालरोग तज्ञ मुजमिल कोशिश, स्त्रीरोग तज्ञ सारा कोशिश यांच्या हस्ते हवेत बलून उडवून व केक कापून करण्यात आले। तर प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार सौ राऊत, डॉक्टर सद्दाम, नगरपंचायतचे उपाध्यक्ष बल्लू जगताप, नगरसेवक शेख कादर, नगरसेवक अक्षय राऊत, सामाजिक कार्यकर्ता प्रदीप नांदुरकर, शिरीन बोधा व आदी उपस्थित होते। हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक मोहम्मद अबुलैस, सहाय्यक शिक्षक शेख इकरार, शेख इखलाक, सहाय्यक शिक्षिका सदफ अली व आदींनी परिश्रम घेतले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख इकराम यांनी केले, तर आभार प्रदर्शन शहजाद शेख यांनी मानले। यावेळी गावातील नागरिक, पालकवर्ग व इतर कॉलेज व शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते।